आणि आता थेट जाणार आहोत बीडमध्ये। सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अजित पवार हे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बीडच्या खोकरमोह गावात पाहणीसाठी आलेत। ते शेत शिवारात जाऊन ते पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। खोकरमोह या गावामधनं आता ते पाहणी करतायत। काल सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जात पाहणी केलेली होती। अजित पवार झालेलं नुकसान हे अपरिमित अशा स्वरूपाचं आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात मोठा दुष्काळ जो आहे, ओला दुष्काळ आपण म्हणतो, अशी स्थिती निर्माण झालेली आहे, जिथे बीडमध्ये कधीही पावसाचा सुद्धा मागमूस हा अत्यंत कमी असलेला हा प्रांत मात्र आता इतका पाऊस झालाय की त्याच्यामुळे ओला दुष्काळच जाहीर करा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांकडून केली जाते। या संपूर्ण परिसराची पाहणी स्वतः अजित पवार करतायत। अधिक माहिती घेऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, काय अधिक माहिती? खोकरमोहा म्हणून हे बीड जिल्ह्यातील गाव आहे, ज्या ठिकाणी तलाव अक्षरशः पूर्ण फुटून वाहून गेला। त्या ठिकाणी आता अजित पवार हे पोहोचले आणि आता पाहणी करतायत। या गावातील हा महत्वाचा तलाव होता, मात्र पूर परिस्थिती निर्माण झाली, प्रचंड पाऊस झाला आणि त्याची क्षमतापेक्षा अधिक पाणी त्यात झालं आणि त्यामुळे तो पूल पूर्णपणे फुटला आणि अनेक शेती गोटे पाण्याखाली गेले होते। त्या ठिकाणी आता अजित पवार हे स्वतः पोहोचले, शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहे आणि या सगळ्या बांधाची पाहणी, जे फुटलंय त्याची पाहणी ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रज्ञा, नक्कीच सध्या आपण बघतोय अगदी सकाळपासून 6 पासून त्यांनी पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि अजूनही त्यांचा हा दौरा सुरू आहे। कसा असणार आहे पुढचा कार्यक्रम आणि या दौऱ्याच्या माध्यमातून कशा स्वरूपाच्या सूचना केल्या जातात अधिकाऱ्यांना पंचनाम्यासंदर्भात, मदतीसंदर्भात? नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या 7 ते 8 गावात अजित पवार हे पाहणी करणार आहे आणि वेगवेगळ्या शिरूर काथार असेल किंवा गेवराई तालुका असेल, या सगळ्या गावात ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। मग प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचं पाहणं ते करताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र सध्या ज्या भागामध्ये तुम्ही आहात त्या भागातली पण दृश्य दाखवाल की जेणेयोगे आपल्याला कळू शकेल कोणत्या प्रांतामध्ये किती नुकसान झालेलं आहे आणि त्याचा दौरा हा सुरू आहे, कशा पद्धतीने हा तलाव फुटल्यानं शेतीचं नुकसान झालंय? सध्या नक्कीच या गावातील खोकरमोहा या गावातील हे तलाव आहे, तो फुटलेला आहे, त्याची पाहणी अजित पवार करताय। आता सध्या ते गावकऱ्यांशी चर्चा करतायत की नेमकं काय झालं होतं, त्या दिवशी काय परिस्थिती, या सगळ्या गोष्टी आढावा घेताना पाहायला मिळतात। नक्कीच नेमके काय बोलतायत त्या अधिकाऱ्यांशी आणि तिथले अधिकारी काय माहिती देतात याबद्दलही आपण थोडंसं ऐकूया। रात्री 2ला फुटला खाली गेले त्या पुळ्या आपण भारत काढले होते ना, भिंत होती ना, 2-3 दिवसापूर्वी सांगितले ना। त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मोहसिन, मात्र काय स्वरूपाच्या सूचना करतायत आता सध्या उपमुख्यमंत्री आणि जो तलाव फुटलेला आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती द्याल? सुरू आहे। किती होता काय माहिती, एकदम भिंत फ्रेम सुरू आहे आणि व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की समजा काकाला फोन करूच तर काका ते म्हणले आपण जर काही रिक्स घ्यावा तर आपल्याकडे हे होईल। रात्रीच्या 2ला फुटवणार, दिवस जर फुटलं असतं तर बरंच नुकसान झालं असतं, जीवितहानी झाली, जनावर गेली, थोडं फुटल्यामुळे खाली दिवसभर शहरातील 200 लोकांची वस्ती, पलीकडे जायला रस्ता नाही। आता शिकडचे लोक अलीकडे थांबले होते, एक बाई पडली त्याच्यावर, एक माणसाचा पाय ते रस्ता केला ते काही तर केलं सारखं केलं ते छोटा केला त्या अगोदर, तो पण इतका काही चांगला नाही ना दादा चांगला। तो कोण कॉन्ट्रॅक्टर? आता गावातले लोक जुनं असलं तरी जुनं काय काय
मला काही विचारलं ना की जुनं अहो, जुनं असलं तरी चांगलं करायला काय होतं आम्ही बोलायला गेलं कोणी त्याचा रिस्क घेत नाही, कारण की त्या कॉन्ट्रॅक्टर पैसे उचलतो, मग त्याचा रिस्क घेत नाही कोणी. आपण बोलायला जातोच मग. पण बोलत नाही सर, ते कोणी घेत नाही रिस्क. तेवढं ना. अहो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर मला कोणतरी इरिगेशन मला आला का नाही तुमचा अहो, हे जिल्हा परिषदेचं आहे का या भागामध्ये आपण बघतोय की जिथे तलाव फुटलेला आहे त्या ठिकाणची पाहणी करतायत स्वतः अजित पवार आणि हा तलाव फुटून पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे गावांमधला संपर्क एकमेकांशी तुटलेला पाहायला मिळतोय. इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी कुठे आलेले आहेत की नाही याची विचारणा सुद्धा इथे अजित पवार करताना आपण पाहतो आहोत.